Hello my dear student, good afternoon. How are you? Very fine. Today we are going to see the first semester examination of 10th class. Dear student, today we are studying all the activities given in the paper. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आता सुरू करूया पेपर सोल्युशनला. तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना विनंती की अजूनही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुम्हाला यामध्ये अजून काही सांगायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स पण करू शकता. तर चला सुरू करूया. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. हा 8 मार्काचा प्रश्न आहे आणि याच्यावर एकूण 6 उपप्रश्न दिले असतात. 1 2 3 4 5 6. तर या 6 उपप्रश्नामधून तुम्हाला फक्त एनी 4 म्हणजे कोणतेही 4 सोडवायचे आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं, 6चे 6ही सोडवायचे. कारण की एखादा चुकला तर दुसऱ्यावर आपल्याला मार्क मिळू शकतात. तर पहिला आहे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. DR. आता याच्यामध्ये रिकामी जागा आहे तर याच्यामध्ये कोणता लेटर येईल? ई येईल. म्हणजे DREAM ड्रीम म्हणजे स्वप्न. तर अशा पद्धतीने दुसरं बघूया. CATCH कॅच. त्यानंतर BRAV ब्रेव. आर लिहावं लागेल. त्यानंतर EARLY अर्ली. देन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यामध्ये 2 उपप्रश्न आहेत आणि हे सगळे आपल्याला अल्फाबेटिकल लिहायचं आहे. तर सगळ्यात प्रथम अल्फाबेटिकल बघितलं तर काय येईल? B म्हणजे बर्ड्स येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर N म्हणजे नेचर येईल. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर R येईल रिवर. आणि शेवटी S आहे तर Sचं स्पेस. तर अशा पद्धतीनं 1 2 3 4 असा यांचा क्रम लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर यापैकी पहिल्या क्रमांकावर DAMAG डॅमेज लिहायचं. त्याच्यानंतर DIFFERENC डिफरन्स लिहायचं. त्याच्यानंतर डॉक्टर लिहायचं आणि त्याच्यानंतर ड्रॅगन लिहायचं. तर अशा पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा शेवटी याला लिहायचं. देन पंक्च्युएट द फॉलोइंग. हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. हा एक वाक्य आहे, याला पंक्च्युएट करायचं म्हणजे योग्य ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह लिहायचं आहे. तर वाक्याची सुरुवात कधी कॅपिटलने करायची तर H हा कॅपिटल असेल. हॅव यू स्टडीड दॅट. त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह असेल. इथं प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करायचं. त्याच्यानंतर ही आस्क्ड मी लिहिल्याच्या नंतर फुल स्टॉप द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. तर याच्यामध्ये काय की वाक्याची सुरुवात श्वेता जो आहे नाऊन आहे आणि वाक्याची सुरुवात होत आहे तर पहिलंच लेटर हा कॅपिटल पाहिजे. म्हणजे S हा कॅपिटल लिहायचं, मोठा लिहायचं. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्याच्यानंतर इजंट शी लिहिल्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं कारण की हा क्वेश्चन टॅग आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पंक्च्युएशनला तुम्ही लिहू शकता. देन मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स. तर यूजिंग द लेटर इन द वर्ड इन्व्हेस्टिगेशन या शब्दामध्ये जेवढे काही लेटर्स म्हणजे अक्षरं दिले आहेत त्या अक्षरांचाच उपयोग करून आपल्याला निदान 4 शब्द लिहायचे आहेत आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी 3 लेटर असणे आवश्यक आहे असं त्याचा अर्थ आहे. तर जसं स्टिंग, गेट, नेशन, स्टेट, इन्व्हेस्ट अशा प्रकारचे मी 5 शब्द तुम्हाला सांगून दिले आहेत. त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. वॉक स्लोली, हळू चाला. तर याच्यामध्ये तुम्हाला विषय वॉक मीन्स चालणे हे क्रियापद आहे आणि स्लोली हे ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. तर वॉक या शब्दाबद्दल माहिती देणार किंवा याला वर्णन करणारे अजून आपल्याला 4 शब्द लिहायचे आहेत. तर वॉक फास्टली, वॉक रेग्युलरली, वॉक क्विकली, वॉक नीटली, वॉक केअरफुली. तर अशा पद्धतीने हे 4 शब्द आणि हे 5 असे शब्द तुम्हाला लिहून दिले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. याच्यामध्ये ॲड युअर 4 वर्ड्स
बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड्स, म्हणजे हा जो रूम हा शब्द दिला आहे हा नाऊन आहे आणि याच्यामध्ये शेवटचा जो लेटर आहे यम आहे, तर यम पासूनच सुरू होईल असं आपल्याला नाऊन शोधायचं आहे, तर तो आहे मॅट. ठीक आहे, MAT मॅट. त्याच्यानंतर इथं टी शेवटी आला तर टी पासून सुरुवात होईल असं एखादं नाम, तर टायगर. पुन्हा आर आला शेवटी तर आर पासून सुरुवात होईल असं एखादं नाम, तर रॅट आहे. रॅट. टी शेवटी आला तर टी पासून सुरुवात होईल असं एखादं नाम, तर TALE टेल. तर अशा पद्धतीनं हे 6 प्रश्न तुम्हाला समजावून सांगितले आहेत. आता पुढे बघूया नेक्स्ट बी. आता हा 2 मार्काचा आहे बी. तर याच्यामध्येही एक आणि दुसरा हे 1-1 मार्काचे आहेत, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये पूर्ण सोडून बघायचं. समजा एखाद्या वेळेस चुकलं तर त्यावर आपल्याला दुसरा समजा बरोबर असेल तर त्याच्यावर मार्क्स मिळू शकतो. तर बघूया नेक्स्ट. तर डू ॲज डायरेक्टेड एनीवन, या 2पैकी कोणते एक सोडवायचं आहे तुम्हाला. ए आणि बी पैकी कोणतेही 2पैकी एक आणि या 2पैकी एक. तर सगळ्यात प्रथम हे बघूया, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे त्यागणे किंवा सोडून देणे. तर याचा उपयोग करून तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचा आहे. जसं ही गिव्ज अप हिज बॅड हॅबिट्स, त्याने आपल्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत. तर त्याच्यानंतर दुसरा, ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. आता याच्यामध्ये एक द मॅन लॉस्ट द बॅग, हा जो एक वाक्य दिसत आहे तुम्हाला, यालाच एक्सटेंड करायचं आहे, म्हणजे यालाच उपवाक्य जोडायचं आहे. तर उपवाक्य जोडण्यासाठी काय करावं लागेल, बॅग हा नाऊन असल्यामुळे याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडावं लागेल. द मॅन लॉस्ट द बॅग विच वॉज इम्पोर्टेड लास्ट इयर. तर अशा पद्धतीनं याला एक्सटेंड केला आहे, म्हणजे याचा विस्तार केला आहे. त्याच्यानंतर ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स, या शब्दांना प्रिफिक्स जोडायचा आहे. ऑपरेट किंवा रेग्युलर या शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून एक नवीन शब्द तयार करता येईल. तर जसं रेग्युलर आहे तर याला प्रिफिक्स जोडायचं, IR जोडलं की रेग्युलर शब्द झाला, म्हणजे याचा अपोजिट शब्द झाला. त्याच्यानंतर ऑपरेट आहे तर ऑपरेटला सफिक्स जोडायचं ION, तर ऑपरेशन तयार होईल. अशा पद्धतीने हा नाम तयार होऊन जाईल. किंवा हा समजा जमत असेल तर हा सोडवायचा, अन्यथा मग ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर हे जे खाली शब्द दिले आहेत, रेग्युलर किंवा ऑपरेट, तर यांचा उपयोग तुम्हाला वाक्यामध्ये करायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल, ही इज रेग्युलर इन हिज ड्युटीज, तो आपल्या कामामध्ये रेग्युलर आहे, नियमित आहे. किंवा ऑपरेटपासून एक शब्द म्हणजे वाक्य बनवता येईल आपल्याला, मोहन ऑपरेट द मशीन्स ॲट इज, मोहन मशीन्सला सहज पद्धतीनं ऑपरेट करतो, चालवतो. तर अशा पद्धतीने यांचा उपयोग तुम्ही वाक्यामध्ये करू शकता. तर परीक्षेमध्ये जरी हे कोणते एक सोडवायचं आहे, परंतु तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा चुकला तर आपल्याला दुसऱ्या याच्यावर मार्क्स मिळण्याची काहीतरी गुंजाईश असेल. तर मार्काचा बघितलेला आहे. आता दुसरा बघूया आपण. हा 10 मार्काचा प्रश्न क्रमांक दुसरा, हा सीन पॅसेजवर आहे, म्हणजे आपल्या टेक्स्टबुकच्या लेसनवरच अवलंबून आहे. तर सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेज, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला बघायचं हे 4 वाक्य आहेत. या पॅसेजला वाचल्यानंतर हे वाक्य बरोबर आहेत की चूक आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 6. तर हा वाक्य फाल्स आहे, कारण की इथं सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. तर ती 5 वर्षाची असतापर्यंत बोलू शकली नव्हती, पण इथं 6 सांगितलं आहे, म्हणजेच हा वाक्य फॉल्स आहे. देन भोली वॉज अ व्हेरी टॉकेटिव्ह. आता भोली वॉज टॉकेटिव्ह आणि इथं सांगितलं आहे सी टॉक्ड व्हेरी लिटल, ती फारच कमी बोलत होते, आणि इथं सांगितलं आहे भोली वॉज व्हेरी टॉकेटिव्ह, म्हणजेच हा वाक्यसुद्धा फॉल्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भोली वॉज द यंगेस्ट डॉटर ऑफ रामलाल. तर हा जो दिलेला आहे, तर हा वाक्य बरोबर आहे की चूक आहे, तर ते बघूया. याच्यामध्ये सांगितलं आहे की द यंगेस्ट डॉटर ऑफ देम वाज भोली, म्हणजे भोली ही त्याची यंगेस्ट डॉटर होती, सगळ्यात लहान मुलगी होती. तर म्हणायचं तात्पर्य हा वाक्य ट्रू आहे. ठीक आहे. देन व्हेन भोली वॉज 5 months ओल्ड शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. तर इथं म्हटलं आहे की जेव्हा भोली 5 वर्षाची होती तेव्हा, तर
5 महिन्याची होती तेव्हा, परंतु इथं सांगितलं आहे की व्हेन शी वॉज 10 months ओल्ड. इथं 10 months आहे, इथं 5 months आहे, म्हणजेच हा वाक्य फॉल्स आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नांना सोडवायचं. आता हे जो टेक्स्टुअल पॅसेज आहे याला 2-4 वेळा वाचायचं आणि वाचल्यानंतर मागे दिलेल्या प्रश्नांना सोडवायचं. आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं, A2 अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स. पॅसेजमध्ये हे जे 4 विधान आहेत, 4 सेंटेन्स आहेत, तर हे 4 सेंटेन्स कुठं कुठं आहेत तर त्याला बघायचं. तर सगळ्यात प्रथम या प्रश्नाला सोडवण्यासाठी सहज सोपी ट्रिक्स कशी आहे की हे जे वाक्य आहेत त्या पॅसेजमध्ये शोधायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं आणि त्यांना नंबरसुद्धा द्यायचं. आणि नंबर दिल्यानंतर त्यांना नंबर द्यायचं. बघूया. बघा 4ही वाक्य इथं जे आहे त्या सगळ्यांना आपण इथं शोधलं आहे. तर पहिल्या क्रमांकावर हा 4थ्या क्रमांकाचा सेंटेन्स इथं आले आहे. त्यानंतर हेड अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज हा जो आहे सेंटेन्स 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर तिथं 2 लिहिलं आहे. त्याच्यानंतर शी हॅड अँड अटॅक ऑफ स्मॉल फॉक्स हा पहिल्याच क्रमांकाचा सेंटेन्स होता तिथं, तर याला पहिला क्रमांक दिला आहे. त्याच्यानंतर एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड हा 3ऱ्या क्रमांकाचा सेंटेन्स आहे, म्हणून याला 3 नंबर दिला आहे. तर अशाच पद्धतीनं पॅसेजमध्ये आपल्या पॅसेजमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर सगळ्यात प्रथम त्याला या पॅसेजमध्ये शोधायचं, त्याला जो क्रमांक आहे तो द्यायचं आणि तो क्रमांक दिल्यानंतर मग काय करायचं, इथं जसं 4 आहे तर इथं 4 लिहायचं. 4 नंबरचा सेंटेन्स आहे. त्यानंतर कोणत्या क्रमांकाचा सेंटेन्स आला तर 2ऱ्या क्रमांकाचा सेंटेन्स आला. त्याच्यानंतर पहिल्या क्रमांकाचा सेंटेन्स आला आणि त्याच्यानंतर शेवटी 3ऱ्या क्रमांकाचा सेंटेन्स आला. ठीक आहे. तर हे तिन्ही प्रश्न हे जे या प्रश्नामध्ये हे जे सेंटेन्स आहेत तर ते सगळ्यात प्रथम हा सेंटेन्स अगोदर लिहायचा. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचा हा सेंटेन्स लिहायचा. त्याच्यानंतर हा पहिल्या क्रमांकाचा सेंटेन्स लिहायचा आणि शेवटी हा 3ऱ्या क्रमांकाचा सेंटेन्स लिहायचा. तर अशा पद्धतीने जर या प्रश्नाला सोडवलं तर तुम्हाला फुलपैकी फुल मार्क्स मिळतील. त्यानंतर बघूया A3 फाइंड आउट द अँटोनिम्स फ्रॉम द फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेजमधूनच आपल्याला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. जसं टेम्पररीच्या समानार्थी शब्द तिथं विरुद्धार्थी शब्द काय आहे, परमानंटली आहे. त्याच्यानंतर नो वनचं एव्हरीवन आहे, एल्डेस्टचं यंगेस्ट आहे आणि व्हेरी लिटलचं एंटायर आहे. तर अशा प्रकारे हे अँटोनिम्स झाले म्हणजे विरुद्धार्थी शब्द झाले. आता ग्रामरचा प्रश्न बघूया. A4 डू ॲज डायरेक्टेड सुचवल्याप्रमाणे कृती करा. तर याच्यामध्ये सगळ्यात प्रथम काय सांगितलं आहे, ओनली द आईज वेअर सॅव्ड बिगिन द सेंटेन्स विथ नथिंग बट. याच्यामध्ये या वाक्यामध्ये काय करायचं आहे की हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे तर याचा निगेटिव्ह करायचा आहे. तर निगेटिव्ह करत असताना जर वाक्यामध्ये ओनली असेल तर त्याच्याऐवजी नथिंग बटचा वापर केला जातो. तर नथिंग बट द आईज वेअर सेव्ड तर आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त ओनलीला काढायचं आहे आणि त्याच्याऐवजी नथिंग बटचा उपयोग करायचा ना बाकीची रचना जशीच्या तसे लिहायची आहे. तर अशा प्रकारे हा वाक्य तयार होईल. याच्यामध्ये सूचना यांनी सेंटेन्सला निगेटिव्ह करा असं म्हटलं नाही, तर बिगिन द सेंटेन्स विथ नथिंग बट म्हणजे वेगळ्या पद्धतीनं सूचना दिलेली आहे. तरी पण आपल्याला समजून घ्यायचं आहे की या वाक्यामध्ये अफर्मेटिव्हचा निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. त्यानंतर बघूया हर नेम वॉज सुलेखा बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली बिगिन द सेंटेन्स विथ दो. तर या वाक्यामध्ये हा जो सेंटेन्स आहे हा हर नेम वॉज सुलेखा, तर या वाक्यामध्ये बटला काढून आपल्याला दोचा उपयोग करायचा आहे. तर काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला दो वापरायचं. दो हर नेम वॉज सुलेखा, त्याच्यानंतर बटला काढून टाकायचं आणि बटला काढून टाकल्यानंतर बाकीची रचना जशीच्या तशी लिहायची. सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स. हाऊ वुड यू ट्रीट द पर्सन हु इज स्लो लर्नर. जो हळू शिकणारा एखादा व्यक्ती आहे तर त्याच्याशी तुम्ही कसे वागाल. तर तुम्ही म्हणू शकता यूच्या ऐवजी आय वूड ट्रीट द पर्सन हु इज स्लो लर्नर सिम्पॅथेटिकली. सिम्पॅथेटिकली असं किंवा काइंडली असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर आता बघूया नेक्स्ट पॅसेज. हा 10 मार्काचा पॅसेज आहे.
हा सुद्धा सीन पॅसेज आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. तर बघूया, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. आणि ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितल्या आहे, तर पहिली ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये सांगितलं आहे की ही जी विधाने आहेत हे अपूर्ण विधाने आहेत, याला पॅसेजच्या माध्यमानं पूर्ण करायचं आहे. जसं डॉक्टर हॉकिन फॉर्मली बिलीव्ह दॅट, तर हा कुठं ना कुठं इथं आहे. जसं डॉक्टर हॉकिन्स फॉर्मली बिलीव्ह दॅटपासून तर इथपर्यंत तुम्हाला वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी फार सोपी आहे, तर फक्त समजणे जरुरी आहे. दुसरं, स्टाईल ऑफ हिज रायटिंग इज, तर हा पहा इथं, ही स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, तर हे विधान पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर मेनी पीपल डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज लाईक, तर याच्यामध्ये पहा इथं आहे लाईक डॉक्टर हॉकिन्स, तर इथं लाईक डॉक्टर हॉकिन्स लिहायचं आहे. बाकीची रचना ही आहे, पण हे लाईक नंतर डॉक्टर हॉकिन्स लिहायचं आहे. ठीक आहे. आणि चौथं वाक्य आहे, डॉक्टर हॉकिन्स इज कन्सिडर्ड इक्वल टू, तर हा जो चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तर पहा इक्वल इन इंटेलिजन्स, अशा पद्धतीनं वाक्य पूर्ण करायचं आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी फार सोपी आहे, अतिशय सोपी आहे. त्याच्यानंतर वळूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीवर, कंप्लीट द वेब. याच्यामध्ये क्वालिटीज ऑफ डॉक्टर हॉकिन्सचे जे काही क्वालिटीज इथं सांगितले आहे, तर कोणकोणते क्वालिटीज इथं सांगितले आहे, तर बघा इथं की ही वॉज इंटेलिजंट आहे, त्याच्यानंतर करेजियस आहे, करेजियस, त्याच्यानंतर हंबल आहे, हंबल, इथं हंबल लिहिलं आहे, हंबल. त्याच्यानंतर सिंपल, त्याच्यानंतर डाऊन टू अर्थ मॅन, म्हणजे एकदम साधा. तर ह्या सगळ्या क्वालिटीज सांगितल्या आहेत, तर हे क्वालिटीज तुम्ही इथं लिहू शकता. देन यामध्ये बघा, लेमन याचा समानार्थी शब्द तुम्हाला ॲन ऑर्डिनरी पर्सन लिहावा लागेल. त्याच्यानंतर क्युटेन्सन्स, तर याचं जे आहे अ परफेक्ट एक्झाम्पल ही जोडी आहे. आणि ऑप्टिमिस्ट याचं एक समानार्थी आहे स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे एक्झेम्पलरी, तर याचं आहे प्रोव्हाइडिंग ॲन एक्झाम्पल. तर हे याचं जे आहे आपल्याला मार्जिनमध्ये जे प्रश्न शब्द दिलेले आहे, तर ते समजा वाचन केले तुम्ही, तर याला सोडवण्यामध्ये तुम्हाला सोपं जाईल. तर यानंतर बघूया, बिफोर डू ॲज डायरेक्टेड, सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ युनिवर्स. तर याच्यामध्ये सूचना कशी आहे, कंप्लीट द सेंटेन्स द कोर सिक्रेट. तर यामध्ये सूचना अशी दिली आहे, पण यांच्यामध्ये चेंज द व्हाईसच करायचं आहे. चेंज द व्हाईस करण्यासाठी अशा प्रकारची सुद्धा सूचना दिली असते. जसं हा मागचा भाग आहे, हा सब्जेक्ट आहे, सायन्स विल डिस्कवर हा वर्ब आहे, आणि द कोअर सिक्रेट ऑफ युनिवर्स हे काय ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्टला अगोदर लिहिलं जाते. हे केव्हा लिहिलं जाते, चेंज द व्हाईसमध्येच लिहिलं जाते. म्हणजेच या वाक्यामध्ये तुम्हाला चेंज द व्हाईस करायचं आहे. तर आपण काय करणार, द कोअर सिक्रेट ऑफ युनिवर्स याला सुरुवातीला लिहिणार इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर विल डिस्कवर आहे, तर हे क्रियापद आहे. विल डिस्कवर जेव्हा असेल तर तेव्हा विल बी डिस्कवर्ड, विलच्या नंतर बी वापरावा लागेल आणि डिस्कवरला तिसऱ्या रूपात न्यावं लागेल. आणि बायने इकडे सायन्सला बायने जोडावं लागेल, तर बाय सायन्स जोडलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. देन वन बीइंग आस्क्ड डॉक्टर हॉकिन्स सेज, आय ट्राय अँड लीड नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. यामध्ये सांगितलं आहे सूचना, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ ट्रान्सफॉर्म इंटू अ रिपोर्टेड स्पीच. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ऑलरेडी दोन पद्धतीनं केलं आहे, पण यामध्ये दोनपैकी एक ऑप्शन करेक्ट आहे आणि एक रॉंग आहे. तर याच्यामध्ये कोणता करेक्ट आहे, तर हा बी हा करेक्ट आहे. ऑन बीइंग आज डॉक्टर हॉकिन्स सेज दॅट ही ट्राईज अँड लीड्स ॲज अ नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. याच पॅसेजवर एक शेवटचा प्रश्न B5 बघूया, पर्सनल रिस्पॉन्स. इफ यू हॅड द अपॉर्च्युनिटी टू स्टडी अँड डू रिसर्च, जर तुम्हाला रिसर्च करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी अशी संधी मिळाली तर कशाची, की व्हॉट ब्रांच
ऑफ द सायन्स वूड यू चूज अँड व्हाय. तर सायन्सची कोणती शाखा तुम्ही निवडाल अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी, तर ते तुम्ही सांगा आणि का निवडाल ती. तर तुम्ही म्हणू शकता मेटलर्जी ऑफ द सायन्स. मेटलर्जी तुम्ही निवडू शकता का, बिकॉज देर आर अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी, जॉब पॉईंट ऑफ व्ह्यू देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. तर तुम्हाला यावर तुमचे वेगवेगळे मत तुम्ही नोंदवू शकता आणि सांगू शकता. ठीक आहे. देन रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता सेक्शन 3 आपण पोएट्रीचा सुरू करूया. हा 5 मार्काचा प्रश्न आहे पोएट्रीवर. 2 इम्पोस्टर मेन्शन इन द पोएम. या कवितेमध्ये 2 इम्पोस्टर कोणते मेन्शन केले आहे ते सांगायचं आहे. तर ट्रायम्फ अँड डिझास्टर हे 2, या ट्रायम्फला आणि डिझास्टरला इम्पोस्टर असं म्हटलं आहे कवीने. त्याच्यानंतर हू ट्विस्ट द ट्रूथ यू हॅव स्पोकन. तुम्ही बोललेले सत्य कोण ट्विस्ट करतो, बदलून टाकतो. तर इथं सांगितलं आहे नेव्ज, KNAV नेव्ज, नेव्ज चेंज करून देतो. यानंतर बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग वेब्स. याच्यामध्ये ॲडवाइस गिवन बाय द फादर टू हिज सन. एका मुलाला त्याच्या वडिलाकडून कोणते मार्गदर्शन किंवा कोणता सल्ला दिला जातो तर तो तुम्हाला लिहायचा आहे. तर यामध्ये 1, 2, 3 आणि 4 सल्ले या स्टँजामध्ये आलेले आहेत, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला आहे ही शूड ड्रीम अँड वर्क हार्ड टू फुलफिल हिज ड्रीम. तर पहिल्याच लाईनमधून घेतला आहे हा. देन ही शूड थिंक बट नॉट लॉस्ट इन थॉट्स. त्याने विचार करायला पाहिजे पण विचारातच गुंतून जायला नको. हा दुसरा सल्ला आहे. त्याच्यानंतर टू वॉच द थिंग्स ही हॅड गिवन हिज लाईफ ब्रोकन ऑर डिस्ट्रॉईड बाय नेव्स. तर त्यांनी बोललेले सत्य जर अप्रामाणिक लोकांनी किंवा खोटारड्या लोकांनी त्याला चेंज केलं तर तेही तो पाहू शकला तर. अशा प्रकारे हा तिसरा उपदेश आहे. चौथा उपदेश काय की ही शुड बी अनअफेक्टेड बाय द ट्रायम्फ अँड डिझास्टर. त्याला यश मिळालं किंवा अपयश मिळालं तर त्याने तो अनअफेक्टेड राहायला पाहिजे, त्याने तो कोणत्याही प्रकारे प्रभावित व्हायला नको. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांच्या मार्गदर्शन आहे, उपदेश आहे की ही शूड बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स. म्हणजे त्यांनी बोललेले सत्य अप्रामाणिक लोकांनी जर विकृत केले तर त्यांनी त्याला सहन करायला पाहिजे. अशा प्रकारे हे 5 उपदेश मी तुम्हाला इथं सांगून दिलेले आहेत. तुम्ही त्यापैकी कोणती 4 लिहू शकता. ठीक आहे. आता बघूया पोएमवरच आधारित 5 मार्काचा प्रश्न हा अप्रिसिएशन ऑफ द पोएम द वर्ल्ड इज माइन. या कवितेवर तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न सोडवायचा आहे. आता इथं सराव परीक्षा असल्यामुळे यामध्ये तुम्हाला तो स्टँजा दिलेला नाही, पण परीक्षेमध्ये तुम्हाला ती पोएम आणि त्याचं पोएट कोण आहे आणि टायटल काय आहे हे सगळं दिलेलं असेल आणि कविताही दिलेली असेल. परंतु जागेअभावी ही सराव परीक्षा असल्यामुळे फक्त तुम्हाला इथं टायटल दिलेलं आहे आणि कोणी लिहिलं आहे तर ते दिलं आहे. तर सगळ्यात प्रथम बघूया टायटल आहे द वर्ल्ड इज माइन. ठीक आहे. त्याच्यानंतर पोएट कोण आहे तर जॉय लवलेट क्रॉफर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईम स्कीम काय तर याच्यामध्ये वेगवेगळे स्टँजा आहेत आणि प्रत्येक स्टँजामध्ये वेगवेगळ्या राईम स्कीम्स आहेत. तर पहिल्या स्टँजामध्ये आहे AABCC, दुसऱ्या स्टँजामध्ये आहे ABBCCDD. अशा प्रकारे राईम स्कीम आहे. देन फिगर ऑफ स्पीच काय काय आहे या पोएममध्ये तर ॲपॉस्ट्रॉफी आहे, इन्व्हर्जन आहे, ॲलिट्रेशन आहे आणि हायपरबोला आहे. 4 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत, परंतु 4 पैकी तुम्हाला कोणतंही एकच लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया, या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर त्याच्यामध्ये मध्यवर्ती कल्पना आपण सांगू शकतो की वी शूड काउंट आवर ब्लेसिंग रादर दॅन कंप्लेनिंग अबाउट थिंग्स विच वी डोंट हॅव. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे राहत नाही त्याच्याबद्दल तक्रार न करता ज्या गोष्टी आपल्याजवळ असतात तर तेच त्यामध्येच आपण संतुष्ट किंवा समाधानी असायला पाहिजे. अशा प्रकारे या कवितेची ही सेंट्रल आयडिया आहे. तर यानंतर बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी टेक्स्टुअल
पॅसेज बघूया सेक्शन 4. याच्यामध्ये हा जो पॅसेज आहे हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही, बाहेरून दिलेला आहे आणि हा तुमच्या वाचनात कधी आलेला नसेल. असा पॅसेज तुम्हाला तुमचं कॉम्प्रेन्शन पॉवर म्हणजे तुमचे अंडरस्टँडिंग पॉवर किती आहे पाहण्यासाठीच अशा प्रकारचा अपरिचित पॅसेज परीक्षेमध्ये दिला जातो. तर या सगळ्यात प्रथम याला सोडवण्यासाठी काय करायचं, पॅसेज पूर्णतः वाचून घ्यायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायचे. जसं हाऊ मेनी कंट्रीज डज द सहारा डेझर्ट कव्हर. तर याच्यामध्ये सांगितलं आहे की सहारा 11, याच्यामध्ये 11 सांगितलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द हायेस्ट पॉईंट इन सहारा डेझर्ट. तर याच्यामध्ये हा सांगितला आहे इमी कॉसी. ठीक आहे. आणि पहिला प्रश्न इथंच पहा 11, तर इथं 11. तर अशा पद्धतीनं प्रश्न वाचत जायचं आणि पॅसेज पण सोबतच वाचत जायचं. तर अशा प्रकारे तुम्ही जलद गतीने या पॅसेजला सोडवू शकता. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी बघूया. या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं, फाइंड द फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज दॅट मेक्स सहारा अँड अनसुटेबल प्लेस टू लिव्ह. यामध्ये सहारा हा आपल्याला राहण्यासाठी अनसुटेबल आहे, प्रतिकूल आहे, राहण्यासाठी योग्य नाही, हे दर्शवणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. ठीक आहे. तर कोणकोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण या सहारा डेझर्टमध्ये राहू शकत नाही, तर त्या कोणकोणत्या आहेत बघूया. बघा, सहारामध्ये आपण सहज राहू शकत नाही अशा कारण काय गोष्टी आहेत, तर इट कॅन ड्रॉप बिलो फ्रीजिंग पॉईंट्स. तर याचं जे टेम्परेचर आहे बिलो फ्रीजिंग पॉईंटवर येतं, म्हणजे शून्याच्या खाली येतो. त्याच्यानंतर क्लायमेट इज हॉट ड्राय अँड विंडी. तिथला वातावरण कसं आहे, हॉट ड्राय अँड विंडी. त्याच्यानंतर इट रिअली रेन्स इन सम पार्ट्स. काही ठिकाणी क्वचितच पाऊस येतो. त्यानंतर देर आर रिजन विच डू नॉट सी अ ड्रॉप ऑफ रेन्स इन इयर. पूर्ण वर्षभरामध्ये एक बूंदसुद्धा तिथं पाऊस पडत नाही. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तिथं सर्वसाधारण जीवन जगता येत नाही. तर हा अशा पद्धतीनं पॉईंट्स लिहायचे. आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. फिल इन द सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पॅसेज. हे जे 2 वाक्य दिलेले आहेत याच्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये पॅसेजमधूनच आपल्याला फ्रेजेस किंवा वर्ड्सचा वापर करायचा आहे. तर जसं पहिल्या याच्यामध्ये राहुल इज वन ऑफ द बेस्ट, तर वन ऑफ दचा वापर करू शकता. वन ऑफ द आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे, तर वन ऑफ दचा उपयोग करून तुम्ही ही रिकामी जागा पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर इन्स्पाइट ऑफ ऑल फॅमिली इश्यूज सागर कन्सिस्टंटली डज वेल इन हिज स्टडीज. कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने, म्हणजे घरगुती समस्या असून देखील सागरने सातत्याने अभ्यासात चांगलंच केलं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डू एज डायरेक्टेड. द सहारा इन द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड. याच्यामध्ये काय करायचं आहे, द करेक्ट ऑप्शन टू ट्रान्सफॉर्म इट इंटू पॉझिटिव्ह डिग्री. तर याच्यामध्ये 2 ए आणि बी 2 ऑप्शन आहेत. 2 पैकी कोणतं ऑप्शन योग्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. तर सहारा इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड. याचं नो अदर हॉट डेझर्ट इज ॲज लार्ज ॲज सहारा हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. तर हा लिहायचा. त्यानंतर लेस दॅन 2.5 मिलियन याला अंडरलाईन केलेलं आहे आणि अंडरलाईन केलेल्या भागामध्ये काय म्हटलं आहे की फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. तर अधोरेखित केलेला अंडरलाईन केलेला भाग हा आपल्या प्रश्नाचा उत्तर होईल. अशा प्रकारे यापासून तुम्ही एक प्रश्न तयार करा. तर लेस दॅन 2.5 मिलियन्स पीपल लिव्ह इन रिजन याच्यामध्ये कसा प्रश्न तयार कराल जेणेकरून उत्तर असं येईल. तर तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल की हाऊ मेनी पीपल लिव्ह इन द रिजन. त्या रिजनमध्ये किती लोक राहत होते, तर तेव्हाच तुम्ही उत्तर लिहू शकता लेस दॅन 2.5 मिलियन. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं. देन लास्ट क्वेश्चन A5. इफ यू वेअर कंपेल्ड टू लिव्ह फॉर वीक इन बेअर्स डेझर्ट. म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये तुम्हाला राहण्यासाठी म्हटलं तर व्हॉट 3 थिंग्स वूड यू कॅरी. तर कोणत्या 3 गोष्टी
ॲज यू मस्ट म्हणजे कोणत्या 3 गोष्टी एक अत्यंत गरजेचं कोणत्या 3 वस्तू तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. तर पहिला आहे फूड, दुसरा आहे वॉटर आणि तिसरा आहे क्लॉथ्स. तर या 3 गोष्टी तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. देन राईट द समरी ऑफ द अबाव पॅसेज अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. आता हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही उत्तर देऊ शकता. तर याच्यामध्ये टायटल लिहायचं की सहारा डेझर्ट, याच्यावर तुम्हाला 1 मार्क आहे टायटलवर. आणि त्याच्यानंतर पॅसेज मुख्य जे महत्त्वाचं जे पॉईंट्स आहेत तर ते नंतर लिहायचं. जर पॅसेज हा 10 ओळीचा असेल तर तुमचं त्याचा सारांश, त्याचा समरी हे फक्त 3 लाईनमध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे A5 लेटर रायटिंग. तर हा तुम्हाला क्लासमध्येच मी शिकवणार आहे. तर याला या ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगता येणार नाही. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत आणि 4 विधानापैकी अगोदर कोणता विधान म्हटलं जाईल तर ते बघायचं. हाऊ डू यू स्पेंड युअर लेजर टाईम हा सगळ्यात प्रथम आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर त्याचं उत्तर येईल आय लाईक टू रीड इन माय फ्री टाईम्स. त्याच्यानंतर व्हॉट काइंड ऑफ बुक डू यू लाईक कोणत्या प्रकारचं पुस्तक तुम्हाला वाचणं आवडेल. तर त्याच्यानंतर हा विधान येईल की आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज द मोस्ट. तर अशा पद्धतीने यांना क्रम द्यायचं. तर पहिल्या क्रमांकावर याला लिहायचं, दुसऱ्या क्रमांकावर याला लिहायचं, तिसऱ्या क्रमांकावर याला लिहायचं आणि चौथ्या क्रमांकावर या सेंटेन्सला लिहायचं. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. नाव कंप्लीट द डायलॉग. याच्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला अर्थपूर्ण अशी वाक्य असं डायलॉग पूर्ण करायचं आहे. जसं म्हटलं आहे की व्हेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली. नुकतंच तुम्ही पिकनिक मनवण्यासाठी कुठे गेले. तर तुम्ही म्हणू शकता आय वेंट चिखलदरा फॉर अ पिकनिक रिसेंटली. त्याच्यानंतर व्हाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट. तो पिकनिक स्पॉट तुम्ही का निवडला. तर तुम्ही म्हणू शकता बिकॉज इट इज फुल ऑफ नॅचरल ब्युटी. तो नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण होता म्हणून त्याला हां. तर यानंतर राईट द डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. तर खेळाचे महत्त्व यावर आधारित तुम्हाला 6 अशा प्रकारच्या डायलॉग्स तयार करायचे आहेत. तर जसं अगोदर ए म्हणेल, त्याच्यानंतर बी म्हणेल, त्याच्यानंतर पुन्हा ए म्हणेल, त्याच्यानंतर पुन्हा बी म्हणेल, त्याच्यानंतर पुन्हा ए म्हणेल आणि त्याच्यानंतर पुन्हा सी म्हणेल. तर अशा प्रकारे ए आणि बी हे 2 व्यक्ती आहेत. या 2 व्यक्तीमधलं संवाद आहे ते तुम्हाला 3 अशा पद्धतीनं हा संवाद लिहायचा. बस 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याच्यामध्ये हा जो टेबल दिलेला आहे याला तुम्हाला पॅसेजच्या स्वरूपात लिहायचं आहे किंवा हा पॅसेज आहे तर याला टेबलच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे माहिती या स्वरूपात आहे तर पॅसेजच्या स्वरूपात लिहायचं आहे. माहिती पॅसेजच्या स्वरूपात असेल तर त्याला अशा प्रकारे चार्टच्या किंवा टेबलच्या स्वरूपात लिहायचे आहे. यालाच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6B. हाही 5 मार्काचा प्रश्न आहे. राईट अ स्टोरी अँड गिव्ह सुटेबल टायटल. राजू बिकम अ पार्टनर टू हिज ज्वेलरी शो. तर ही जी एक स्टोरी आहे याला तुम्हाला पूर्ण करायचे आहे. काल्पनिक स्टोरी आहे. याला पूर्णतः कमीत कमी 25 ओळीमध्ये त्याला 25-30 ओळीमध्ये पूर्ण करायचे आहे. ठीक आहे. किंवा रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड डेटलाईन्स. तर आता याच्यामध्ये 2 हेडलाईन्स आहेत. हेवी रेन्स डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ आणि टू डाय फोर हर्ट इन मिसॅप नियर नागपूर. तर यावर सुद्धा आधारित मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता. तर याच्यामध्ये आता सांगता येणार नाही. हे क्लासमध्ये मी तसं तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे. तर नंतर बघूया. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे ट्रान्सलेशनचा. तर ते बघूया. ट्रान्सलेशनमध्ये जे अगोदर ए असेल म्हणजे एमध्ये 6 शब्द असतील आणि 6 शब्दांना तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे.
तर यामध्ये जसं 6पैकी फक्त 4च शब्द तुम्हाला लिहायचं आहे, परंतु परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं, 6चे 6ही जे शब्द आहेत तर त्यांचे ट्रान्सलेशन लिहायचं आहे. समजा एखादा चुकलास तर आपला नुकसान होणार नाही. तर इलिटरेसी निरक्षरता, ग्रीडी लोभी, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, रिअलिस्टिक मीन्स वास्तविक किंवा वास्तववादी, आणि ऑप्टिमिस्टिक मीन्स आशावादी. तर अशा प्रकारे हे 6 शब्द झाले. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू मराठी. आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. जसं इथं 4 वाक्य दिले आहेत, 4पैकी कोणतेही 2 वाक्याचे ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे, परंतु परीक्षेमध्ये 4चे 4ही वाक्याचे ट्रान्सलेशन करायला विसरू नका. जसं रिस्पेक्ट युअर एल्डर्स अँड टीचर्स, आपल्या मोठ्यांच्या व शिक्षकांचा आदर करावे. त्याच्यानंतर पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मीना वॉज पेसिमिस्टिक पर्सन, मीना ही निराशावादी व्यक्ती होती. ऑलवेज यूज डस्टबिन, नेहमीच डस्टबिनचा उपयोग करावा. तर अशा पद्धतीने यांचं भाषांतर करू शकता. आणि शेवटी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब इनटू मराठी, म्हणजे खालील दिलेल्या म्हणींचा तुम्हाला भाषांतर करायचं आहे. जसं स्लो अँड स्टडी विन्स द रेन, ही जी म्हण आहे तर याच्यामध्ये अर्थ आहे हळू आणि स्थिर शर्यत जिंकतो. आणि त्याच्यानंतर आहे स्लिप ऑफ द टंग, म्हणजे बोलण्यात चूक होणे. तर अशा प्रकारे या सगळ्यांचा ट्रान्सलेशन करायचा. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला याचा सपोर्ट झाला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. वी शॅल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.